गेम चालू नका करू प्लीज. तर अभिषेक शेल्टर्स या संघाला 2 धावांची पॅनल्टी आहे, कारण त्यांचा 12वा प्रतिनिधी ते मात्र आमच्या कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित नाहीये. तर स्पर्धेचे नियम आहे, त्या नियमानुसार आपल्याला खेळायचं आहे. पहिला आपण पाहतोय गोलंदाज या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती फलंदाज होतोय बाद. पंकज बोले आता परत डगआउटच्या रस्त्याला आणि इथून लागलाय मोठा आदर आपण पाहतो बैकर प्रदेशला. 1 विकेट डाऊन. पहिल्या चेंडूवरती बिग हिट करायचं होतं, पण पाहिलं पंकज बोलेला सध्याच्या घडीला इन्फॉर्म मध्ये असणारा हा फलंदाज आता मात्र डगआउटच्या रस्त्याला परततोय. कारण नुकत्याच झालेला आपण पाहिलं सरपंच चषक कानोर इथे या खेळाडूने नक्कीच मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब पटकावला होता. असा घाती फलंदाजाला इथून मात्र बाद करण्यामध्ये आपण पाहतोय यश आलंय यशला. आणि नवीन फलंदाज इनॅट नंबर 2 वरती आपण पाहतोय शीळ संघाचा अमोल बनवटे जाईल. अमोल आणि आता मात्र दशरथ ही जोडी मैदानामध्ये. दशरथचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर कुळगाव या संघासाठी त्याने सातत्याने सलामीसाठी फलंदाजी चांगली केली. आता मात्र त्याला इथे देखील फलंदाजी चांगली करावी लागेल. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट केला पॉइंटच्या दिशेने. चेंडू चाललाय आपण पाहतो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू अडवण्यामध्ये यश आलंय आणि चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत आपण पाहतो या 2 धावा इथून मात्र कंप्लीट होतील. आणि या 2 धाव्याने इथून मात्र नक्की श्रीगणेशा होत असताना आपण पाहतोय बैकर ब्रदर्स या संघाचा. जसं मी म्हटलं अस्तित्वाची लढाई आहे, कारण दोन्ही संघ एक एक सामना गमावलाय आणि आता इथून दोन्ही संघ जिंकण्यासाठी खेळ क्रिकेटचा खेळ कुठल्याही संघाला इथे हार मंजूर नसत्या. पुढील चेंडू षटकार आपण पाहतो लांब पल्ल्याचा. इथून मात्र यशच्या विरोधात तिसऱ्या चेंडूवरती खेळला गेला. अमोल बनवडेच्या माध्यमातून धावफलकावर इथून उभारणी देत असताना आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचला 8 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू हा देखील प्रॉपर टायमिंग आता चाललाय आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लाईक अ एरो. बॅक टू बॅक दुसरा षटकार. मध्ये आपण पाहतो अमोल बंडवटे मॅन फ्रॉम शील्ड सांगत असताना पंकज बाद झाला तरी हरकत नाहीये. माझ्या मनगटामध्ये पण तेवढीच ताकद आहे आणि ती ताकद सिद्ध करत असताना 2 षटकार ठोकल्या आणि धावफलक पोहोचला आपण पाहतोय 14 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक यश वरती आक्रमण चढवलंय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं. पंचांकडे अपील. पंचांनी अपील उचलली आणि पंचांचे 2 यात समांतर आणि आपल्याला पंच सांगतायत की यस इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राची एक अवंत धाव मिळेल धावफलकावर. धाव आपण पाहतो आता झाल्यात 9 ऑन स्कोर 15 ऑन स्कोर बोर्ड. 15 धावा. थोडस दबावाखाली यश देखील असेल कारण 2 मोठे फटके त्याच्या विरोधात आलेत. पुन्हा एकदा बॅट शिकाडा डाऊन बॉल. आता स्वतः यष्टी रक्षक चूक होणार नाहीये. हे होतं 2 षटकारांचं प्रत्युत्तर. फलंदाज बाद. अमोल बनाटा बॅक टू द डगआउट.
येस. इनाट नंबर 4 वरती आपण पाहतो 4 नंबर वरती दाखल झाला रोशन जाधव, हा देखील फलंदाज, एक अनुभवी फलंदाज आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साइडला शॉट, आपण पाहतो शॉट थर्डमॅन मध्ये हा चेंडू चाललाय आणि तिथून मिळाल्या त्या 2 धावा. थोडस विश्लेषण करणं या ठिकाणून जरासं अवघड आहे, कारण आमचा कॉम बॉक्स बघितला तर थोडस वाईडिश आहे. आणि या 2 धावा आल्यात पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथून मात्र समाप्त झाला. धावफलकार आपण पाहतोय एकंदरीत 17 धावा जरूर जमवल्या बैकर ब्रदर्सने, मात्र 2 गडी देखील त्यांनी गमावलेत आणि एका षटकांत आपण पाहतोय 17-2 ही परिस्थिती बैकर ब्रदर्स या संघाची. येस. या स्पर्धेमध्ये आपण 3 ऑफिशियल पंच पाहतोय. एका बाजूला लेग पंचांच्या भूमिकेत आता आपण पाहतोय प्रशांत सूर्यराव सरांना, तर मेन पंचांच्या भूमिकेत आमचे सनी भोईर सर, आणि तिसरे पंच आम्ही पाहतोय आमचे इंदगावचे दत्ता कडव सर. या स्पर्धेची धुरा या 3 पंचावरती आहे. आजच्या दिवसामध्ये त्यांची चांगली कामगिरी आपण पाहिली आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलाय आपण पाहतोय. थोडस कव्हर पॉइंट मध्ये हा चेंडू गेला, क्षेत्ररक्षक आलाय, तोपर्यंत मिळेल 1 धाव. इकडे धावफलक आता पुढे सरकत असताना धावफलकावर धावा झाल्या आहेत 18. प्रसाद आपण पाहतोय मोहपाडा एरंजाड संघाचा हा खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू, नक्कीच त्याच्या देखील माध्यमातून चांगली कामगिरी होते. आता मात्र त्याच्यावरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक सोपवलंय कर्णधार तेजस पडवळ याने. स्ट्राईक एंडला रोशन जाधव हा देखील इनगावचा खेळाडू, या खेळाडूच्या नावावर देखील एक मॅन ऑफ द सिरीजची बाईक आहे. तर प्रसादने जर हॅट्रिक संपादित केली तर आमच्या शैलेशदादा वडणारे यांच्याकडून नक्कीच कॅश प्राइज असेल 1000 रुपयाचा. हा चेंडू आपण पाहतो यॉर्कर पद्धतीने त्याला ऑन साइडला टर्न केलं आणि तिथे मात्र 1 धाव मिळाली. 1 धावेने धावफलक आपण पाहतो 19 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकात 17 धावा आला. अद्याप आपण पाहतोय प्रसादची चांगली गोलंदाजी, 4 चेंडूवरती आपण पाहतोय त्याने 3 चेंडू फेकून झाले, माफी असो. 3 चेंडू मध्ये 2 धावा त्यांनी खर्च केला. स्ट्राईक केला. पुन्हा एकदा आपण पाहतो दशरथ, पुन्हा एकदा आपण पाहतोय चाललाय चेंडू मिड ऑफला, क्षेत्ररक्षक आता मात्र तिथे तैनात आहे आणि 1च धाव मिळेल. पहिल्या षटकात जसं मी म्हंटल यशवरती हल्ला चढवला गेला, तदनंतर पाहायला गेलं तर प्रसादचं कमबॅक करणारे षटक हवं होतं खऱ्या अर्थाने अभिषेक शेल्टर्स या संघाला, आणि ती गोलंदाजी प्रसाद अद्याप करतोय. पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेटने रोशनसाठी, बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर टायमिंग, मिड ऑफला क्लिअर करेल यश नक्कीच षटकारासाठी आपण पाहतोय 6 धावा. 26 धावा इथून मात्र आता धावफलकावरती आपण पाहतो. कदाचित कॉमेंटेटर कस म्हटलं जाईल आणि नक्कीच शाप लागलाय की काय प्रसादला, कारण जेव्हा त्याची तारीफ करत होतो चांगली गोलंदाजी होत होती, आता मात्र नजर लागली की काय. हा षटकार आपण पाहतो रोशनच्या बॅट मधून. धावफलकावर धावा 26. शेवटचा चेंडू आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक एंडला रोशन, ज्या बॅट मधून नुकताच आपण षटकार पाहिलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला आपण पाहतोय डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे आहे, चेंडू पर्यंत पोहोचलाय सुशांत तिथे त्या ठिकाणी तैनात. थोडासा थ्रो आपण पाहिला, वाईडिश होता, मात्र कव्हर आलाय आणि 2 षटकांचा आपण पाहतोय मैदानामध्ये इथून खेळ समाप्त होईल. आणि आपण पाहतोय 2 गडी बाद बैकर ब्रदर्सचे धावफलकावर धावा आहेत 27.
तिसरं षटक आपण पाहतो मैदानामध्ये. कॅप्टन ऑफ टीम तेजस पल्लवड आपण पाहतो. आदर्श इलेव्हन वांगणी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आयकॉन म्हणून नक्कीच अभिषेक शेल्टर या संघामध्ये त्याची निवड झाली आणि त्याच्यावरती या संघाची धूर आहे. पहिल्या 2 षटकामध्ये दाफलकार धावा आहेत आपण पाहायला गेले तर 27. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतोय सुशांत आणि इथून झेल झालाय जमिनीला दान. 2-2 क्षेत्ररक्षक आले होत्या. झेल मात्र जमिनीला दान गलतीचं मिस्टेक आणि जीवनदान मिळते आपण पाहतोय रोशन जाधव या. पहिल्या चेंडूवरती जीवनदान. अतिशय वेगवान चेंडू आपण पाहिला तेजसचा. थोडस अपील आपण पाहिलं पंचांकडे. अपील मध्ये उत्साह कमी आहे आणि कॉन्फिडन्स देखील कमी आहे. त्याचमुळे पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळालंय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद लाभलाय. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर रोशन जाधव याला थोडस हवेचं आपण पाहिलं तर प्रमाण जास्त आहे आणि आमचे मॅडी सर नेहमीच म्हणतात ज्या दिशेने वारा त्याच दिशेने मारा आणि याच पद्धतीने आता फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा आपण पाहतो यॉर्कर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढला आहे. आपण पाहतोय थोडस वाईडिश मध्ये आणि तिथे क्षेत्ररक्षक डीपला आणि एक धाव तिथून मिळेल दाफलकावर. आता धावा झाल्यात 30. जीवनदानाचा फायदा रोशनला कितपत घेता येतील हे येणारे 3 षटक चालू आहे. तिसरं षटक चालू येणार आहे. अजून 2 षटक आपल्याला सांगतील. 3 चेंडू इथून फेकून झाले. अद्याप 3 धावा खर्च केल्या तेजसने. पहिल्या सामन्यामध्ये देखील जेव्हा मात्र धावा येत होत्या तेजसने खऱ्या अर्थाने 5 धावेंचं षटक हाताळलं होतं. मात्र तो सामना तिथून त्यांनी गमावला होता. गौरव मात्रेने केलेली ती फलंदाजी नाबाद आपण पाहायला गेलं तर 51 धावेची. हा देखील चेंडू प्रॉपर डायव्हिंग झालाय. वाऱ्याच्या जोरावर चेंडू चाललाय आपण पाहतोय. वाईडिश लॉंग ऑन ला क्लिअर करत 6 धावा षटकार. सहा धावा आल्यात आणि दाफलकर आपण पाहतो आता धावा झाल्या 36. जीवनदान मिळालंय पाहायला गेले तर रोशनला. मात्र इथून फलंदाजी चांगली होती दशरथची. षटकार आलाय दशरथच्या बॅट मधून तेजसच्या विरोधात. पुढील चेंडू फुलटॉस वसूल करेल का क्षेत्ररक्षक. त्याच्या आवाकाच्या बाहेर मस्तक पे दस्तक. बॅक टू बॅक दुसरा षटकार हा आपण पाहतो दशरथच्या बॅट मधून. बेचाळीस आपण धावा पाहतोय आणि या षटकातील आता शेवटचा चेंडू असेल. तेजस्व देखील आक्रमण चढवले. पहिल्या 3 चेंडू मध्ये 3 धावा दिल्या होते. 4थ्या चेंडूवरती षटकार. 5व्या चेंडूवर देखील षटकार खातोय आणि इथून खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. दशरथ एक चांगला खेळाडू कोळगाव संघाचा. तो मात्र आपण पाहतोय आता स्ट्राईक एंडला शेवटचा चेंडू आहे. थोडस आपण पाहतोय नक्कीच रोशन चेंडू चेक करत असताना चेंडू आहे या षटकातील. हा देखील चेंडू बॅकफुटला जाऊन कट केला आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू होईल फरार. मिळतील धावा 4 चौकार आणि इथून मात्र 3 षटकांचा वाजवी खेळ मैदानामध्ये आपण पाहतोय संपन्न झालाय. दाफलकावर धावा पाहतोय आपण 46. गडी मात्र गमावलेत बैकर ब्रदर्सने 2. हॅलो पाण्याची पूर्तता करायची मैदानामध्ये प्लीज.
तर भीमर चेंडू पहिला सतळला वेस्ट साईडच्या वरती गोलंदाज भूषण यस अंपायर 5 धावा नो +4 ना यस 5 धावा मिळतील आणि आपण पाहतोय धावफलकावर आता धावा झाल्या आहेत 53 53 फ्रीटचा चेंडू स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रोशन यॉर्कर चेंडू त्याला मात्र खेळून काढला आपण पाहतोय चॉप केलं होतं तिथे मात्र क्षेत्ररक्षक होता तिथून थ्रो देखील थोडासा वाईडिश आला मात्र कुठलंही नुकसान या चेंडूवरती झालं नाहीये नो चेंडू टाकल्यानंतर कमबॅक करणारा चेंडू खरा आता मी तर म्हणेल भूषण भयकर याचा कारण पहिल्या चेंडूवरती तो दबावाखाली होता दुसरा चेंडू त्याने यॉर्कर हाताळलाय आणि आता स्ट्राईक एंडला आलाय दशरथ आता 53 धावा झालं माफी असं थोडस आम्ही स्कोर कार्ड मध्ये नक्कीच दुरुस्ती करतोय 2 धावांची पेनल्टी आम्ही नक्कीच पहिल्या सत्रानंतर ऍड करू 53 धावा पुन्हा एकदा दशरथसाठी हा चेंडू होता बॅकफुटला जाऊन आपण पाहतोय नक्कीच पंच करायचं होतं जमलं नाहीये वेगवान चेंडू हाताळलाय गोलंदाज भूषण आणि डॉट चेंडूची सांगता होत्या 53 धावा इथून मात्र एक मोठ्या धावफलकाकडे वाटचाल करत असताना आपण संघ पाहतोय बैकर ब्रदर्स पुन्हा एकदा स्टेप आउट झाला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे चेंडू साला आपण पाहतोय मिड विकेटला आणि एकाच धाव तिथून मात्र मिळेल एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये एकाच धावेवरती इथून समाधान मानावं लागेल आता धावफलकार धावा झाला 54 54 गुणवत्ता पाहायला गेले तर भूषण मध्ये देखील ठासून भरलेली आहे आणि ती गुणवत्ता त्याला इथे सिद्ध करायची आहे त्याच अनुषंगाने त्याची गोलंदाजी देखील चालली आहे स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा रोशन जाधव मॅन फ्रॉम इनगाव पुढील चेंडू आपण पाहतोय थोडस आपण पाहतोय फॉलिंग स्लिप करण्याचा प्रयत्न होता स्वतःला झुकवलं होतं घुटना टेकवला होता मात्र चेंडू आपण पाहतोय डीप राहिला सबमरीन डिलिव्हरी सरळ यष्टीरक्षक नरेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आणि इथून डॉट चेंडूची सांगता होत्या चार चेंडू इथून मात्र फेकून झाले पुन्हा एकदा ऑन साइडला हॅलो आता मात्र तिथे क्षेत्ररक्षक होता कुठली चुकी नाहीये हॅलो क्षेत्ररक्षक आपण पाहिला डीप मध्ये होता मिड विकेटला तिथे मात्र सुशांतने टिपला झेल फलंदाज होतोय बाद आणि रोशनला माघारी परतावं लागेल 54 या धावसंख्येवरती आपण पाहतो भयकर ब्रदर्सला हा लागलाय हादरा तिसरा आणि नवीन फलंदाज राज गडगे मॅन फ्रॉम मानकिवलिया नुकत्याच झालेला केडी प्रेसिडेंट नाही सिरीज घेतली राज आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतो झेल पर्यंत पोहोचलाय आणि इथून झालाय हा दुसरा झेल जमिनीला दाण आणि इथून नक्कीच जीवनदान मिळालंय राजला आणि आता हे जीवनदान कितपत महागात पडेल हे येणाऱ्या चेंडू आपल्याला सांगतील कारण आता या सत्रातील शेवटचा षटकाचा खेळ शिल्लक असेल 4 षटकाची समाप्ती झाली आपण पाहतोय धावफलकावर धावा आहेत 56 56 अब तक 56 ही धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाचा जर विचार केला ना यशने पहिले षटक हाताळले 2 गडी त्याने बाद केले मात्र 17 धावा दिले तदनंतर षटक आपण पाहतोय प्रसादने अजल हाताळलं त्याने 10 धावा दिल्या तदनंतर तेजस वडवळने तिसरं षटक हाताळलं त्याने धावा दिल्या 19 आणि भूषणचं हे कमबॅक करणारे षटक राहिलं त्याने देखील एक गडी बाद केला 9 चेंडू फेकून देखील या षटकामध्ये त्याने धावा खर्च केला एकूण पाहायला गेलं तर 9 आणि आता शेवटचं षटक आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा तेजस पडवळ याने स्वतःवरती जिम्मेदारी घेतली आहे कारण या देखील खेळाडूमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे अष्टपैलू खेळाडू नक्कीच ज्याच्या नावावरती या हंगामामध्ये नक्कीच मॅन ऑफ द सिरीजची बाईक आहे 3 खेळाडू आपण पाहतोय ज्यांच्या नावावरती या हंगामामध्ये 3 खेळाडू ज्यांच्या नावावरती बाईक आहे पहिला चेंडू इथून मात्र
आपण पाहतोय खेळून काढलाय डीप कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक तिथे आहे निखिल, चेंडू उचलून फेकतोय तोपर्यंत मिळेल ही एक धाव. एकीने धावफलक आता पुढे सरक असताना धावफलकावरती धावा झाल्यात 57-57. राज गडगे आता स्ट्राईक एंडला आलाय, त्याचा मात्र चौथ्या षटकाचा शेवटचा चेंडूवरती जेल सोडला गेला तर तोच आता आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. पुढील चेंडू ऑन साइडला, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, झेल स्वीकारलाय, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक आपण पाहतोय बायकर ब्रदर्सला चौथा, 57 या धावसंख्येवरती. फलंदाज होईल बाद, चौथा हादरा. आणि 57 धावसंख्या आपण पाहतोय, चौथा हादरा लागला. इथून मात्र आता बयकर ब्रदर्सने नोंद घ्यायची की आपल्याकडे कुठलाही रिओ नाहीये या स्पर्धेमध्ये, एकच रिओ जो आपण मात्र आता गमावलाय. हॅलो, हेमंत मराठे आपण पाहतो इनॅट नंबर 6 वरती आता मैदानामध्ये एंटर झालाय. पहिले 2 चेंडू सुरेख हाताळल्या तेजस पडवलने, त्याला माहिती आहे इथून मात्र धावा रोखायच्या, त्याच अनुषंगाने तो गोलंदाजी करतो. तिसरा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेटने, हा चेंडू फुल टॉस होता, त्याला मात्र आपण पाहतोय खेळून काढलाय डीप स्क्वेअर लेगला, तिथे क्षेत्ररक्षक आलाय, चेंडू पर्यंत पोहोचला आणि या दरम्यान इन बिटवीन आपण पाहतोय एक धाव इथून मात्र एकवटली गेली. धावफलक आता झालाय 1 पुढे सरसावत असताना 58-58. चौथा चेंडू स्ट्राईक एंडला दशरथ, आता मात्र पुन्हा एकदा चेंडू चालला आपण पाहतोय वाईडिश, लॉंग ऑफला क्लिअर करत पंचांचा आलाय सिग्नल, 6 धावांसाठी षटकार. आणि आता एक मोठ्या धावसंख्येकडे अग्रेसर झालाय संघ आपण पाहतो बयकर ब्रदर्स. आणि अजून षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा आडवा बॅटने डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक दुरून आलाय, दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न जरूर मैदानामध्ये चालू आहे, थोडासा थ्रो वाईडिश आणि इथून फलंदाज होईल हेमंत बाद रनआउटच्या स्वरूपात. हादरा क्रमांक आपण पाहतोय 5वा. विकेट पाहायला गेले तर खऱ्या अर्थाने सॅक्रिफाईस करावी लागली, कारण दशरथ इन फॉर्म बॅट्समन या सत्रामध्ये दिसतोय. शेवटचा चेंडू मैदानामध्ये दाखलकार धाव 65. पुन्हा एकदा ऑन साइडला प्रॉपर टायमिंग, आता मात्र डीमिड विकेटला क्लिअर करत असताना लांब पल्ल्याचा आलाय हा षटकार आणि इथून मात्र शेवट गोड केलाय दशरथने. आणि आपण पाहतोय पहिल्या सत्राचा पूर्वार्धाचा खेळ मैदानामध्ये समाप्त होत असताना बयकर ब्रदर्सने दाफलकावर धावा लागल्या 5 गडी बाद आपण पाहतोय. 71 धावा आणि 2 धावा इथून मात्र जसा उत्तरार्धाचा खेळ चालू होईल तेव्हा मात्र ऍड होतील. मी इथं थांबतो, तुम्ही थांबू नका. आपण पाहतोय उत्तरार्धाचा खेळ जेव्हा मात्र मैदानामध्ये सुरू होईल मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो आमचे लाडके तुषार शिंदे सरांना. थँक्यू सो मच, धन्यवाद.
तर 71 धावा बनल्या गेल्या, 2 धाव्यांची पेनल्टी आहे अभिषेक शेल्टर संघाला. आणि आता टार्गेट इथे 73चं असेल. 73 बनल्यात ऑलरेडी आणि 74 धाव्यांचं लक्ष असेल. 74 इज द टार्गेट. 74 धाव्यांचं लक्ष इथे असेल अभिषेक शेल्टर संघासमोर. पंकज भोले गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाले. षटक क्रमांक 1 साठी पॉवर प्लेचं षटक. राईट आर्म वर द विकेट. यावेळेस मात्र लॉफ केलाय. अप्रतिम फटका. ग्रेट टायमिंग. जबरदस्त टायमिंग आहे. क्या बात आहे. अप्रतिम हाईट आहे. पंतांचा निर्णय येणं बाकी आहे. मॅक्सिमम षटकार 6 धावा. उपस्थिती आणि त्यांची उपस्थिती दुपारच्या सत्रामध्ये देखील आपल्यासाठी प्रार्थनीय होती आणि पुन्हा एकदा ते उपस्थित झालेत. आपलं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे प्रणेते ते आहेत आणि सन्माननीय शैलेशजी वडनेरे फाउंडेशन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. बदलापूर प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं आणि आजचा पहिला दिवस. षटकार आलाय. पुन्हा एकदा लॉफ्टर केला. हवेत उंच बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठमोरे आहेत आणि बॉलला रोखतील आपण पाहिलं डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने 8 धावा धावफलकावरती. टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर इथे दिलं गेलंय. अगदी पहिल्या 2 बॉल मध्ये 8 धावा बनवल्यात. तेजस पडवळ यांनी देखील सुरुवात खूप चांगली केली. 8 धावा धावफलकावरती आहेत. 74 इज द टार्गेट. 74 धाव्यांचं लक्ष आहे. इथे देखील डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग रिजनला बॉल उडवलाय आणि बॉल मात्र जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार आलाय. तेजस पडवळ आक्रमक इनिंग खेळतायत आणि आवश्यकता आहे अकॉर्डिंग टू सिच्युएशन. अप्रतिम फलंदाज आतापर्यंत पाहायला मिळाली. हा आलाय चौकार. 4 धावा. बारा धावा धावफलकावरती आहेत. 12. टार्गेट ऍज इट इज असेल 71. यावेळेस एज लागले दरम्यान रिजनला. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वेल स्टॉप बाय फिल्डर. कौतुक अगदी त्यांचं केलं पाहिजे. काय नाव? हेमंत होते तिथे. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. हेमंत मराडे. बॉलला रोखला आपण पाहिलं. दरम्यान रिजन मध्ये 3 धावा आपल्या संघासाठी वाजवल्यात आणि एकूण धावफलकावर धावा 13-13. टार्गेट ऍज इट इज असेल 71. पहिल्या इनिंग मध्ये बनल्या गेल्यात. 72 धाव्यांचं लक्ष असेल. परंतु बॅटिंग टीमच्या 2 धावा आपण मायनस करतोय कारण लाईव्ह स्कोरिंग मध्ये प्रॉब्लेम होतोय. क्रिकेटमध्ये धावा कधी मायनस होत नाहीत हा नियम असतो, परंतु लाईव्ह स्कोरिंग मध्ये प्रॉब्लेम होत असल्या कारणानं आता धावा आपण मायनस करणार आहेत. लक्षात घ्या
टार्गेट ऍज इट इज असेल, परंतु ज्या धावा बनतील पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्यामधून 2 आपण मायनस करणार आहेत. क्रिकेटमध्ये मायनस करण्याचा नियम कुठेही लिहिलेला नाहीये, परंतु ऍज पर सिच्युएशन आपण त्या मायनस करणार आहोत, त्याची नोंद आपण करून घ्या. बॅकफुटला गेले स्क्वेअर करता लाजवाब फटका, डीप बॅकवर्ड पॉइंट रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय. खूप वेगाने क्षेत्ररक्षक पाठीमागे धावतायत आणि तोपर्यंत आपण पाहतोय इथे धावा प्राप्त होतील. 2 धावा आणि 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 15 धावा, 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला आक्रमण केलंय मिडविकेट क्षेत्रामध्ये. हाफ ट्रॅकर हा बॉल तेजस पडवळ चुकले नाहीयेत. बॉलला फेकून दिलंय डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये. पॉवरफुल ब्लास्ट, षटकार. चला मॅच बॉल मैदानामध्ये देण्याचा प्रयत्न करा, विनंती आहे. 21 धावा धावफलकावरती 21. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. तेजस फडवळ आक्रमण करतायत आणि आक्रमणाची आवश्यकता देखील आहे. गोलंदाज दशरथ त्यांच्या पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. तेजस फडवळ मेन ऑन दी फायर. ऑफस्टंपच्या बाहेरचा हा बॉल होता. बॉलच्या लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न इथे केलाय आणि बॉल डॉट आलाय. 21 धावा धावफलकावरती 21. यावेळेस देखील लॉफ्ट केला. एक्स्ट्रा कव्हर रिजनला हवेत बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने गेले परंतु झेल ड्रॉप झालाय. तेजस फडवळ यांना जीवनदान मिळालंय आणि संधी मिळाली आणखी एक. 22 धावा धावफलकावरती 22. षटक क्रमांक 2 मार्ग असते. दशरथ बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटिंग साठी तेजस आणि प्रसाद ही जोडी मैदानावरती आहे. आतापर्यंत तेजसनं तेज दाखवलं बॅटिंग मध्ये आणि हेच तेज त्याला कायम ठेवावं लागेल जिंकायचं असेल तर. 22 धावा धावफलकावरती 22. धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजनला. अप्रतिम हा फटका आहे आणि बॉल मात्र खूप दूरवरती आलाय. प्रसाद यांच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती आक्रमण. षटकार 6 धावा. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आहेत. आक्रमण आता दोनही बॅटर मैदानावरती करतायत. सुरुवातीची आवश्यकता होती. आक्रमक सुरुवात तरी इथे केली आहे. टीट फॉर टॅट, 8 का जवाब पत्तर आपण पाहतोय. 28 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे.
यावेळेस देखील बॅकफुटला गेलेत, गॅप मध्ये आपण पाहतोय बॉलला खेळत, पॉइंट आणि क्रीजच्या दरम्यान बॉलला खेळत आणि डीप बॅकवर्ड पॉइंट रिजनला कमालीचा फटका आहे, अप्रतिम हा फटका. बॅकफुटला जात असताना वेट ट्रान्सफर केलं आणि त्यानंतर मात्र बॉलला पाठवलं स्क्वेअर कटच्या माध्यमातून डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. हा आलाय BPL चौकार. धावा धावपलकावरती दसरथ यांच्यावरती आक्रमण केलंय फलंदाज प्रसाद यांनी. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस हवेत बॉल गेलाय, क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः बॉल खाली पोहोचलेत, कॉट अँड बोल्ड आत्मनिर्भर ते बनलेत आणि पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज प्रसाद आता माघारी परततील, परंतु 32 धावे 2 षटकांच्या नंतर आहेत आणि पहिला धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. विकेट. पहिल्या 12 मध्ये 32 आल्यात आणि पुढच्या 18 मध्ये 42 बनवायच्यात. संघर्ष करावा लागेल इथे. मात्र एक विकेट देखील आली आहे. तेजस अजून देखील मैदानावरती, प्रसाद यांनी देखील चांगली सुरुवात केली परंतु ते आता बाद झालेत. एकाहत्तर बनल्या होत्या, 2 आपण पेनल्टीच्या प्लस मध्ये आता ऍड केलं तिथे. 73 बनल्यात असं कन्सिडर केलंय आणि 74 धाव्यांचं लक्ष ऍज इट इज आपण ठेवलंय. चला मॅच सुरू करा, जास्ती विलंब लावू नका. 2 षटकांमध्ये 32 आल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती भूषण मैकर मैदानावरती दाखल झालेत. आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. तेजस पडवळ आणि प्रसाद या जोडीने आक्रमक सुरुवात तर केली आहे परंतु पहिला धक्का लागला या ठिकाणी बॅटिंग करणारी टीम अर्थात अभिषेक सेल्टर संघाला. इथून मात्र बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये अजून देखील 42 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 32 आल्यात, 18 मध्ये 42 बनतील का हा प्रश्न आहे. अभिषेक सेल्टर्स सन्मान्य शैलेशजी वडनेरे साहेबांचा संघ मैदानावरती खेळतोय. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट करायचं होतं, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. हा बॉल देखील डॉट आलाय. त्यांच्या विरोधामध्ये बैकर ब्रदर्स अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. आता 17 बॉल शिल्लक आहेत आणि 17 बॉल मध्ये 42 धाव्यांची आवश्यकता आहे. गोलंदाज राज बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत आणि राज यांच्याकडे विविधता आहे गोलंदाजीमध्ये. व्हेरिएशन्स आहेत, घातक गोलंदाज आहेत. डेड बॉल. राज गडगे अप्रतिम खेळाडू आहेत. बॅकफुटला जात असताना आपण पाहतोय चांगला फटका स्क्वेअर कटचा. डीप स्वीपर पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत मिळेल एकच धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती. मोठे फटके शोधावे लागतील. बॅटर भूषण बैकरला देखील तेजस पडवळ यांनी देखील सुरुवात चांगली केली होती. षटकारानं खातं खोललं होतं तेजस पडवळ यांनी, षटकारानं खातं खोललंय प्रसाद यांनी आणि भूषण बैकर यांना देखील इथून मोठा फटका खेळावा लागेल. मोठ्या फटकांची नितांत गरज आहे कारण 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये 41 धाव्यांची आवश्यकता आहे. समरी डिलिव्हरी. बॉल पडल्यानंतर मात्र जास्त उसळी घेतली नाहीये. डॉट बॉल. राज गडगे चांगली गोलंदाजी करतायत आणि अजूनही 15 बॉल मध्ये 41 धाव्यांची आवश्यकता आहे. 15 बॉल 41 धावा. लक्ष कठीण जरूर आहे परंतु अशक्य नाहीये. क्रिकेटमध्ये एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द क्रिकेट. क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्ट शक्य आहे परंतु तुम्हाला शेवटपर्यंत लढणं गरजेचं आहे. बॉडी लँग्वेज सकारात्मक ठेवणं गरजेचं आहे. शरीराची देहबोली ती मात्र पॉझिटिव्ह सकारात्मक असणं गरजेचं आहे. पुढचा बॉल यावेळेस एज लागलाय. विकेट किपर इथे टकराव झाला दोन खेळाडूंमध्ये. झेल ड्रॉप झालाय आणि आणखी एक जीवनदान इथे मिळतंय. 34 धावा धावफलकावरती. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 34 धावा धावफलकावरती. सेल तिथे अगदी सहज पोहोचला असता. विकेट किपरने प्रयत्न केले, अतिरिक्त आवश्यकता नव्हती. क्षेत्ररक्षक असताना देखील प्रयत्न केले आणि झेल ड्रॉप झालाय. 34 धावा धावफलकावरती आहेत. 34. भूषण बैकर आणि तेजस पडवळ या जोडीकडे क्षमता आहे.
40 बनवायच्यात. 14 बॉल मध्ये 40 धाब्यांची आवश्यकता आहे. शेवटचे 2 बॉल या षटकामधले खूप महत्वाचे आहेत, निर्णायक असतील आणि त्यावरती जर 2 मोठे फटके आले तर बॅटिंग करणारी टीम पुन्हा एकदा मॅच मध्ये. फुल टॉस बॉल, फटका चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक टप्पा खात असताना सरळ बॅटने फुल टॉस वरती फुल टोल, हा आलाय बीपीएल चौकार. अंतिम बॉल या षटकामधला रूम बनवण्याचा प्रयत्न केला, बॉल डॉट आलाय. आता बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 36 बनवायच्यात. 18च्या धावगतीने पुढच्या 2 षटकांमध्ये धावा इथे बनवायच्यात. 18 बॉल माफ करा 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 18च्या धावगतीने 36 धाब्यांची आता आवश्यकता आहे. चला स्पीडअप अपेक्षित आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती असेल छोटासा, तोपर्यंत संधी असेल डीजे मास्टर कडे. प्रबुद्ध कांबळेंचा आवाज ऐकला. खर तर नवीन समालोचक आपल्या बदलापूर समालोचन समितीमध्ये तयार होत आहेत, हे देखील अभिमानाची गोष्ट आहे. कारण नवीन मुलं कॉमेंट्री शिकणं देखील गरजेचं आहे. जसं क्रिकेट तुम्ही वृद्धिंगत करत चालत तसं या क्षेत्रामध्ये माणसं देखील वाढणं गरजेचं आहे. प्रबुद्ध कांबळेंचा आवाज तुम्ही ऐकला आणि या संपूर्ण स्पर्धेला आपण पाहतोय बदलापूर क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणी पंच देखील आपल्या बदलापूर विभागामधले आहेत. अडतीस धावा धावपलकावरती आहेत आणि उर्वरित 2 षटकांमध्ये 12 मध्ये अजूनही धावा बनवायच्या तर 36. चला स्पीडअप करणं गरजेचं आहे. अभिषेक सेल्टर्सच्या संघाला 36 धाव्यांची आवश्यकता आहे. पहिले 1-2 बॉल खूप महत्वाचे असतील. रोशन जाधव बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. बॅटिंग साठी तेजस फडवळ आणि भूषण बैकर 9 विकेट हातामध्ये आहेत अभिषेक सेल्टर संघाच्या. इथून मात्र मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे आणि ते मोठे फटके येतील का हे चित्र देखील पाहायचंय. चला स्पीडअप अपेक्षित आहे, जास्त विलंब लावू नका ही अतिशय महत्वाची सूचना आहे. यानंतर आणखी 2 मॅचेस आपल्याकडे बाकी आहेत आणि त्या अनुषंगाने आपण थोडीशी घाई करायची आहे ही विनंती आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे आणि इथे व्हाईट बॉल अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. आता बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये अजूनही 35 धाव्यांची आवश्यकता आहे. 1 धाव तर फुकट मिळाली. नवजोत सिंग सिद्धू असं त्याने सांगितलं असतं, मुक्त चंदन घिसमेरे नंदन. पहिली धाव आली फुकट. यावेळेस मात्र ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजनला बॉलला खेळत क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1च धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती आहेत.
40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही 34 बनवायचे आहेत. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 34 धाव्यांची आवश्यकता आहे. तेजस फडवळ यांना जीवनदान मिळालंय आणि त्याचा मात्र इथे फायदा घ्यावा लागेल. लाईफ लाईन एक त्यांना मिळाली आणि त्याचा फायदा इथे मिळवावा लागेल तेजस फडवळ यांना. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 34 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. 11 बॉल मध्ये 34 अजूनही बनवायच्यात. लक्ष कठीण जरूर आहे परंतु अशक्य नाहीये. क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्ट पॉसिबल आहे. जसं असं आपण म्हणतो ना की एव्हरीथिंग इज फेअर. प्रेमामध्ये आणि युद्धामध्ये प्रत्येक गोष्ट तिथे माप असते तसं इथे देखील प्रयत्न करावे लागतील. 11 मध्ये 34 बनवायच्यात. कठीण जरूर आहे परंतु अशक्य नाहीये. इथून देखील ते शक्य केलं जाऊ शकतं. एव्हरीथिंग इज फेअर इन लव अँड वार असं आपण म्हणत असतो. इथून देखील ते शक्य होऊ शकतं. कठीण आहे परंतु अशक्य नाहीये. यावेळेस देखील फाईन क्षेत्रामध्ये बॉलला खेळायचं होतं आणि वाईटच्या माध्यमातून एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. बॉल शिल्लक आता 11 आहेत आणि 11 बॉल मध्ये 33 धाव्यांची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके आणि मॅच मध्ये येईल बॅटिंग करणारी टीम अभिषेक सेल्टर्स संघ. यावेळेस हवेत बॉल उंच गेला. क्षेत्ररक्षक सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय आणि इथे विकेट आली. तेजस फडवळ आता माघारी परततील. फलंदाज बाद. फुलरलेनचा बॉल होता. यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न आहे आणि फलंदाज धावबाद झालेत आणि इथे पराभूत होणारा संघ या स्पर्धेमधून बाहेर पडेल यामध्ये शंका नाहीये. धावबाद स्वरूपामध्ये विकेट. फलंदाज बाद. एज लागले. यावेळेस पुन्हा एकदा रिलीज होईल इथे पाहायला मिळेल. चांगले प्रयत्न पाहायला मिळतात पंकज भोले यांचे. फलंदाज आणखी एक बाद होतील. विकेट.
42 धावा धावफलकावरती आहेत. वाईड बॉल नोंदवला गेलाय. 42. व्हॉट अ शॉट दॅट इज. जबरदस्त फटका समोरच्या दिशेने. 8 मध्ये 32 पाहिजे होत्या. आता 7 मध्ये धाव्यांची आवश्यकता असेल ती 26 धाव्यांची आवश्यकता आहे. 7 बॉल 26 धावा. षटकार आलाय. नरेश कडव यांच्या बॅटमधून षटकार आलाय. आणखी काही षटकार नरेश कडवांना मारावे लागतील. या बॉलवरती जर षटकार आला पुन्हा एकदा सामना टर्न होऊ शकतो आणि नरेश कडव यांच्याकडे ती क्षमता आहे. त्यांच्या बॅटमधून ऑलरेडी एक षटकार आलाय. आक्रमक फलंदाज आहेत नरेश कडव आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण त्याने केलंय. यावेळेस प्ले अँड मिस वाईट बॉल आहे. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. आता 7 मध्ये 25 अजूनही पाहिजेत. अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने. बॉल वाईड आलाय. 7 बॉल आणि 25 धाव्यांची आवश्यकता आहे. या बॉलवरती जर षटकार आला तर मग 19 राहतील शेवटच्या षटकामध्ये. परंतु मोठ्या फटक्याची आता नितांत गरज आहे, आवश्यकता आहे. रोशन जाधव गोलंदाज. पुढचा बॉल बॅटचा एज लागला. शॉट पाहिलं क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय आणि तिथे अनइवन बाउन्स तुम्हाला पाहायला मिळेल. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 50 धावा धावफलकावरती. 10 बॉल पाठीमागच्या षटकामध्ये डिलिव्हर झालेत. 50 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 24 अजूनही बनवायच्यात. 2 धावा खरं तर अतिरिक्त बनवावं लागणार त्या अभिषेक शेल्टर संघाला, कारण 12वा खेळाडू तुमचा उपस्थित नव्हता आणि त्या कारणास्तव 2 धाव्यांची पेनल्टी. पहा किती महत्वाच्या गोष्टी असतात. छोट्या छोट्या चुका तुम्हाला महागात पडतात आणि छोट्या गोष्टींमुळे तुम्ही एका मोठ्या पराभवाच्या दिशेने देखील जाऊ शकता. असं अनेक वेळा अनेक मॅचेस मध्ये आपण पाहिलंय. कारण टायटॅनिक जहाजावरती लिहिलं होतं द अनसिंकेबल शिप, न बुडणारं जहाज, परंतु टायटॅनिक बुडालं हा इतिहास आहे. आणि इथून मात्र अजूनही 6 बॉल मध्ये 24 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 24 धावा अजूनही बनवायच्यात. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 24 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. 6 बॉल 24 धावा. पहिलाच बॉल लॉफ्टर केलाय आणि खासियत आहे नरेश कडव यांची. पहिल्या बॉलवरती आक्रमण आणि आता 5 बॉल मध्ये 18 धाव्यांची आवश्यकता आहे. क्या बात है नरेश कडव. सौ सोनार की एक लोहार की. मानो तो हार मानो तो जीत. नरेश कडव अजून देखील जीवित ठेवले या मॅचला. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये अजूनही 18 धाव्यांची आवश्यकता आहे. अप्रतिम बॅटिंग. 2 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेत आणि 5 मध्ये 18 अजूनही बनवायच्यात. इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी शैलेशजी वडनेरे साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. प्ले अँड मिस. दोन्ही बॅटर इथे एकाच एंडला आहेत आणि धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली आहे. आता बॉल शिल्लक आहेत 4 आणि धाव्यांची आवश्यकता आहे 18. नरेश कडव धावबाद झालेत. विकेट सॅक्रिफाईस केली. त्याला माहिती आहे धावा येत होत्या तरी देखील क्रीज सोडलं आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतील. परंतु नरेश कडव साठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत कारण अप्रतिम बॅटिंग त्याने केली आहे. नवीन फलंदाज ललित भोईर मैदानावरती दाखल होत आहेत. परंतु क्या बात, नरेश कडव अनुभवी खेळाडू आहेत.
आणि त्यांनी अनुभवाचा पूर्णपणे उपयोग मैदानावरती केलाय. आता बॉल शिल्लक आहे 4 धावेंची आवश्यकता आहे. 18 3 षटकार इथून लगवावे लागतील. 2 चौकार 2 षटकार देखील चालू शकतील. परंतु पहा आता ते कॅल्क्युलेशन करणं आपल्या हातामध्ये नाहीये. बॅटरला धावा बनवायच्यात. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 18 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये रोमांचक शिगेला पोहोचली या मॅचची. फुलटॉस बॉल होता, फटका चांगला, क्षेत्ररक्षक त्या दिशेने झेल ड्रॉप झालाय आणि एकच धाव इथे प्राप्त होईल. आता बॉल शिल्लक आहेत 3 बॉल मध्ये 17 धावा. नरेश कळव यांनी मात्र आक्रमणाला सुरुवात तर केली होती. जे बॉल पुढे मिळाले त्यावरती आक्रमण केलंय, परंतु बॉल डॉट झाला, तिथे स्ट्राईक चेंज झाली. मला वाटतं कदाचित नरेश यांनी स्ट्राईक स्वतःकडे ठेवायला पाहिजे होती, परंतु तसं केलं नाही त्यांनी. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 17 धावेंची आवश्यकता आहे. इथून मात्र 3 षटकार खेचावे लागतील ललित भोईर यांना. बॉल शिल्लक आहेत 3 आणि 3 बॉल मध्ये 17 धावेंची आवश्यकता आहे. हा बॉल खूप महत्वाचा. यावरती जर मोठा फटका आला तर मॅच अलाइव्ह राहील आणि इथून मात्र विजय देखील मिळवला जाऊ शकतो. बॉलिंग ट्रॅक वरती राज यांना पण पाहतोय. बॉल शिल्लक आहेत 4 आणि 4 बॉल मध्ये 17 धावेंची आवश्यकता आहे. 3 बॉल मध्ये 17, माफ करा. फुलटॉस बॉल हवेत उंच तर गेलाय आणि विकेट कीपर बॉलच्या खाली पोहोचलेत. आता 2 मध्ये 17 बनवायच्यात. फलंदाज बाद झालेत. 2 बॉल 17 धावा. नवीन बॅटर मैदानावर चला, विनंती आहे. सचिन धुळे यांच्यासाठी कल्पेश धुळे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 3000 रुपयाचं बक्षीस. तर थोडेसे वरती आले असते नरेश कडव बॅटिंगला तर समीकरण थोडंसं वेगळं असतं. सचिन धुळे जर थोडेसे वरती आले असते तर थोडा फायदा झाला असता टीमला. यावेळेस आणखी एक बॉल डॉट आलाय. तर बैकर ब्रदर्स ने जर हा सामना जिंकला तर 5000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. आणि शेवटचा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे आणि बैकर ब्रदर्स संघ या ठिकाणी विजयी झालाय. खूप खूप अभिनंदन टीम बैकर ब्रदर्स.